मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? होय, आज माझ्या खात्यात जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले. लाडकी बहीण योजनेमुळे मला आधार मिळाला. धन्यवाद. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? हो, जून आणि जुलै दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मला मिळाले. धन्यवाद. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? हो, माझ्या खात्यात आजच जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले. शासनाने गरिबांना अशीच मदत करावी हीच अपेक्षा. नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. सरकारने या योजनेसाठी 3600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे 1 जुलै 2025 रोजी हप्ता जमा होऊ शकला नाही, परंतु आज 4 जुलै 2025 शुक्रवारपासून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून बहिणींना पैसे जमा झाल्याचे मेसेजही येत आहेत. अपात्र महिला आणि पडताळणी प्रक्रिया. या पडताळणी प्रक्रियेमध्ये तब्बल 9 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. याचा अर्थ असा की या महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार नाही. मात्र ज्या महिला त्यांच्यासाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे. जून महिन्याचे पैसे कधी जमा होणार? जिल्ह्यानुसार वेळापत्रक. आज, उद्या आणि परवा म्हणजे 4, 5 आणि 6 जुलै या 3 दिवसांत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होणार आहे. सरकारने यासाठी 3 टप्प्यांचे नियोजन केले असून प्रत्येक टप्प्यात 12 ते 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. 4 जुलै 2025 शुक्रवार रोजी पैसे जमा होणारे जिल्हे. आज सकाळी 7 वाजेपासून खालील 12 जिल्ह्यांमधील पात्र महिलांना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, मराठवाडा, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश, अहमदनगर, अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर. ही प्रक्रिया संपूर्ण दिवसभर, कदाचित रात्रभरही चालू राहील. काही वेळा बँकेचा मेसेज उशिरा येऊ शकतो किंवा पैसे जमा होण्यास 24 तास लागू शकतात. त्यामुळे जर आज तुमच्या खात्यात पैसे दिसले नाहीत तर घाबरू नका. तुम्ही तुमच्या बँकेच्या ॲपवरून फोन पे, गुगल पे किंवा नेट बँकिंगद्वारे तुमचा बॅलन्स तपासू शकता. प्रत्येक वेळी बँकेत जाण्याची गरज नाही. 5 जुलै 2025 शनिवार रोजी पैसे जमा होणारे जिल्हे. या दिवशी खालील जिल्ह्यांमधील पात्र महिलांना जूनचा हप्ता जमा होईल. सांगली, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, भंडारा, गोंदिया, ठाणे, पालघर, जालना, धाराशिव, बुलढाणा, यवतमाळ. 6 जुलै 2025 रविवार रोजी पैसे जमा होणारे जिल्हे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच 6 जुलैला खालील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती. अपात्रतेची कारणे आणि महत्त्वाचे नियम. जवळपास 9 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. यामागे काही महत्त्वाची कारणे आणि नवीन नियम आहेत जे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नावांमध्ये तफावत. तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव यात फरक असल्यास पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते. उदा. आधार कार्डवर नाव मराठीत आणि बँक खात्यात इंग्रजीत किंवा स्पेलिंगमध्ये बदल असल्यास तुम्ही आजच तुमचे आधार कार्ड आणि पासबुक तपासा. नावाचे स्पेलिंग, विशेषतः इंग्रजी स्पेलिंग, नीट तपासा. काही त्रुटी असल्यास तातडीने दुरुस्त करून घ्या. तुमच्या आधार कार्डवरील नाव, बँक खात्यावरील नाव आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जात नमूद केलेले नाव हे तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. नावातील एका अक्षराचा, काना, मात्रा किंवा वेलांटीचा जरी फरक असला तरी तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच तुमची बँक पासबुक, आधार कार्ड आणि अर्जाची प्रत तपासा. काही त्रुटी असल्यास बँकेत जाऊन नाव दुरुस्त करून घ्या. केवायसी अपडेट करणे अनिवार्य. लाडकी बहीण योजनेला आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात तुम्हाला तुमचे केवायसी नो योर कस्टमर पूर्ण करणे अनिवार्य आहे. केवायसीसाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बँकेत जावे लागेल आणि तिथे तुमचा ठसा बायोमेट्रिक द्यावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ते थांबण्याची शक्यता आहे. सरकारकडून याबाबतचे दिशानिर्देश लवकरच येतील. तुम्ही ताबडतोब तुमचे केवायसी पूर्ण करा, जेणेकरून तुमचे पुढील हप्ते थांबणार नाहीत. बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असणे. तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाईल नंबर रिचार्ज न केल्यामुळे बंद पडल्यास तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळणार नाही. काही बँकांमध्ये, विशेषतः पोस्ट ऑफिसच्या खात्यांमध्ये मेसेज येण्यास विलंब होतो. तुम्ही मिस कॉल बँकिंग सुविधेचा वापर करू शकता, पण यासाठी तुमचा मोबाईल नंबर सक्रिय असणे अनिवार्य आहे. आजच तुमचा नंबर रिचार्ज करा आणि तो सक्रिय असल्याची खात्री करा. पात्रतेचे नवीन निकष. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत आहे किंवा ज्या आयकर इन्कम टॅक्स भरत आहेत, अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या चौकशीदरम्यान तुमच्या घरात 4 चाकी वाहन, मोठी मालमत्ता किंवा आयकर भरण्याची कागदपत्रे आढळल्यास तुम्हाला योजनेतून बाहेर काढले जाईल. अंगणवाडी सेविकांकडे आरटीओ, आयकर विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेला डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन किंवा मोठी मालमत्ता असेल तर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द होईल. शेतकरी महिलांसाठी विशेष सूचना.
जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये केंद्र सरकारकडून 6,000 आणि राज्य सरकारकडून 6,000 मिळतात. यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेतून तुमचा हप्ता कमी करून फक्त 500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतून 1,500 ऐवजी 500 रुपये मिळतील. भविष्यात सरकारने हप्ता वाढवला तरच तुम्हाला जास्त रक्कम मिळेल. तुमच्या नावावर ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा इतर कोणतीही शेतीसाठीची साधने अनुदानावर घेतली असतील तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. सरकारने असा निर्णय घेतला आहे की ज्या महिलांना अशा प्रकारचं अनुदान मिळालं आहे त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाईल. पेन्शनधारक महिलांसाठी सूचना. ज्या महिलांना इंदिरा गांधी पेन्शन किंवा संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ मिळतो, म्हणजेच ज्यांना आधीच 1,500 रुपये महिन्याला मिळतात, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळणार नाही. चांगली गोष्ट अशी आहे की सरकार तुमच्याकडून मागील हप्त्यांची वसुली करणार नाही. सरकारी नोकरदार आणि गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई. जून 2025 पासून लागू झालेल्या नवीन नियमांमुळे ज्या महिला सरकारी नोकरीवर कार्यरत आहेत, ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा त्यांनी योजनेचा गैरवापर केला आहे, अशा महिलांवर आता कठोर कारवाई होणार आहे. सरकारच्या निदर्शनास आले आहे की हजारो महिला सरकारी नोकरीवर असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये त्यांच्या नोकरीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरी करत असाल तर तात्काळ तुमचा अर्ज रद्द करा, अन्यथा पुढे तुम्हाला पश्चातापाला सामोरे जावे लागू शकते. नवीन नियम आणि महत्त्वाचे अपडेट्स. आधार कार्ड बँक खात्याशी लिंकिंग NACL. तुम्ही यापूर्वीच आधार कार्ड बँक खात्याशी जोडले असले तरी तुम्हाला पुन्हा एकदा तपासावे लागेल की तुमचे आधार लिंकिंग सक्रिय आहे की नाही. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सिस्टीम अपडेटमुळे आधार लिंकिंग निष्क्रिय होऊ शकते. जर तुमचे आधार लिंकिंग निष्क्रिय असेल तर तुमच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. यासाठी आजच तुमच्या बँकेत भेट द्या किंवा UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार बँक लिंकिंग स्टेटस तपासा. ही प्रक्रिया अवघ्या 2 मिनिटांची आहे, पण यामुळे तुमचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. वयोमर्यादेबाबत. ज्या मुलींचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी लवकरच एक ॲप सुरू होणार आहे जिथून त्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच अंगणवाडीताई अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे ज्या मुलींचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा. या प्रक्रियेला काही महिने लागू शकतात, पण तुमचे वय 21 पूर्ण झाल्यापासून तुम्हाला सर्व हप्ते मिळू शकतील. ज्या महिलांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की ही योजना फक्त 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी आहे. जर तुमचे वय 60 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेतून स्वतःहून बाहेर पडा, अन्यथा तुम्ही हप्ते घेत राहिलात आणि नंतर सरकारने वसुली सुरू केली तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमच्या पंचायत समिती किंवा अंगणवाडी ताईकडे जा आणि त्यांना सांगा की तुमचे वय 60 पूर्ण झाले आहे आणि तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ नको आहे. इतर महत्त्वाच्या योजना. सरकारकडून शिलाई मशीन, भांडी, घरकुल आणि छोटे सोलर सिस्टीम यांसारख्या अनेक योजना सुरू आहेत. या सोलर सिस्टीमवर 2-3 बल्ब आणि 1 पंखा चालू शकतो आणि हे गोरगरिबांना मोफत दिले जात आहे. जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याबाबतची संपूर्ण माहिती मिळवू शकता. फॉर्म कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतात, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे. निष्कर्ष. शेवटी जर 4, 5 आणि 6 जुलै या 3 दिवसांत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा. कदाचित तुम्ही अपात्र ठरले असाल आणि त्यामागचे कारण तुम्हाला या माहितीत सांगितले आहे. पण जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात पैसे नक्कीच येतील. फक्त थोडा धीर धरा आणि तुमच्या बँक खात्याची माहिती तपासत राहा. तुम्हाला यापुढे अशा महत्त्वाच्या अपडेट्स मिळत राहतील.